जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज पटॅटो फिंगर बनवूया। आता पटॅटो फिंगर बनवण्यासाठी काय काय पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो। चला तर आता रेसिपी करायला सुरुवात करूया। हे बघा मित्रांनो, आता मी बटाटे घेतले, कच्चे बटाटे। आता ह्या कच्च्या बटाट्याला आता आपण चांगलं शिजवून घेऊया। आता बटाटे चांगले शिजलेले आहे पूर्णपणे। आता याच्यावरचे सालटे काढून आपण मसाला रेडी करायला चालू करू। आता मी त्यामधले 2 बटाटे घेतले, याला चांगल्या पद्धतीने बारीक करायचे। बारीक केल्यानंतर यामध्ये कटिंग केलेला बारीक कांदा टाकायचा आहे, थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे, थोडी धनिया टाकायची आहे, कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये मिरची पावडर ॲड करू। त्यानंतर आपण हळद टाकू, थोडी बडीशोप ॲड करू। त्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकू। मीठ टाकल्यानंतर मी मॅगी आणली आहे मार्केटमधून। आता यामध्ये आपण मॅगी मिक्स करू। मस्त मॅगी आपण मिक्स करून घेऊ। आपण त्यामध्ये मॅगी टाकली आहे, थोडा मॅगी मसाला त्यामध्ये पूर्ण टाकून देऊ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स झालेलं आहे। आता आपण याला ऑइलमध्ये फ्राय करायला रेडी करू। आता ऑइल फ्राय करण्यासाठी आता आपण थोडं बॅटर बनवूया। त्यासाठी थोडा मैदा घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। याला पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं बॅटर बनवायचं आहे। मस्त बॅटर रेडी झालं आहे। या प्रकारे तुम्हाला बॅटर करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे त्यामध्ये थोडं। कुणी त्यामध्ये व्हाईट पेपर पण टाकतं, पण व्हाईट पेपर मी यूज नाही करत आहे, त्यामुळं या 2 गोष्टी टाकतोय। आता चांगलं बॅटर रेडी झालेलं आहे। या प्रकारे तुम्हाला बॅटर रेडी करायचं आहे। आता आपण जो मसाला रेडी केला होता त्याला मस्त या प्रकारे त्याचे कोफ्ते बनवायचे। हे बघा मित्रांनो, या प्रकारे त्याचे कोफ्ते बनवायचे चांगले या प्रकारे। आता आपण पूर्ण कोफ्ते बनवून रेडी करूया। हे बघा मित्रांनो, आता पूर्ण कोफ्ते रेडी केले। या प्रकारे पूर्ण कोफ्ते रेडी करायचे। त्यानंतर आपण आता मी ही मॅगी घेतली तोडून। अशा प्रकारे जी उरलेली मॅगी आहे, थोडी मॅगी आपण त्यामध्ये टाकली आणि जी उरलेली होती ती मॅगी अशी क्रश करून ठेवायची आहे। आता हे जे बॅटर आहे त्यामध्ये कोफ्ता असा टाकायचा आहे आणि हे त्या मॅगीमध्ये टाकून द्यायचं आहे। या प्रकारे मस्त मॅगी पूर्ण चिटकून घ्यायची त्याला मस्त पूर्ण साईडला या प्रकारे। आता पूर्ण कोफ्ते रेडी केले। आता याला आपण ऑइल फ्राय करूया। आता मस्तपैकी तेल गरम झालंय। आता हे जे कोफ्ते आहे हे आपण फ्राय करायला टाकूया। आता मस्त फ्राय होत आहे, कलरही चेंज होतोय, ब्राऊन कलर येतोय। चांगल्या पद्धतीने ब्राऊन झाले पाहिजे आणि कडक झाले पाहिजे करंची। आता मस्तपैकी पूर्ण ब्राऊन झालेले आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ।
मस्तपैकी आपले पटॅटो फिंगर रेडी आहे, कडक आणि करंची. तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा मित्रांनो. धन्यवाद.